परंतु नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी, या देशातल्या शिक्षकांसाठी आणि एकूणच सार्वजनिकता अत्यंत धोकादायक असं एक धोरण आहे आणि या धोरणासंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। आपला जो विषय आहे, आपण म्हणतोय की ही नो एज्युकेशन पॉलिसी आहे। तर नेमकी ही पॉलिसी इम्प्लिमेंट होत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये ही पॉलिसी या देशामधल्या विद्यार्थ्यांवर लादल्या गेली आहे ते मला असं वाटतं की समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या सर्वांना सांगावंसं वाटेल की आपल्याकडे एज्युकेशन या विषयाला, शिक्षण या विषयाला राज्य सूचीमध्ये नाही तर समवर्त सूचीमध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे। याचा अर्थ आहे की राज्य आणि केंद्र सरकार या दोघांच्याही अखत्यारीतला हा विषय या ठिकाणी समजला जातो। परंतु ज्या क्षणाला या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण हे याची अंमलबजावणी सुरू केली, सांगावंसं वाटेल की या देशातल्या संपूर्ण संविधानिक यंत्रणेला बाजूला सारून 3 प्रकारे एज्युकेशन पॉलिसी या देशामध्ये मंजूर होणं अपेक्षित होतं। पहिली गोष्ट तर म्हणजे पार्लमेंटमध्ये त्याचं स्क्रुटिनी होणं आवश्यक होतं। दुसऱ्या बाजूला सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन एज्युकेशन, ज्यामध्ये प्रत्येक राज्यामधले जे काही शिक्षण मंत्री असतात त्या शिक्षण मंत्र्यांचा सहभाग असतो, शिक्षण तज्ज्ञांचा सहभाग असतो आणि त्यासोबतच पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून या धोरणाला समोर ठेवण्याची आवश्यकता होती। परंतु या कुठल्याही प्रकारच्या प्रक्रियेमध्ये न अडकता फक्त कॅबिनेटची मंजुरी देऊन या एकूण धोरणाला विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर, शिक्षकांवर लादण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। हे सगळं त्या कोरोनाच्या काळात घडलेलं आहे, ज्या काळामध्ये शेती कायदे लादले गेले, त्याच काळामध्ये कामगार कायदे देखील लादले गेले आणि आज आपण बघतोय की नवीन शैक्षणिक धोरण ज्या ज्या राज्यांमध्ये अतिशय वेगाने त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर आहे। या ठिकाणी सांगावंसं वाटेल की अनेक काही बोलताना निशिकांत काही मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेत, मला ते रिपीट करायचे नाहीयेत। परंतु आपल्या देशातल्या मध्यम वर्गाला स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगाराचं प्रचंड काय बरं होण्यात आकर्षण आहे। त्याच्यामुळे आमच्या मुलांना स्किल एज्युकेशन कसं मिळेल आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला कसा रोजगार मिळू शकतोय या प्रकारचं स्वप्न दाखवण्याचा आपल्याकडे एक पद्धतशीरपणे प्रयत्न होतो। जो तो असतो तो म्हणतो आम्हाला स्किल एज्युकेशन हवंय, आम्हाला रोजगाराभिमुख शिक्षण आम्हाला हवंय। सांगावंसं वाटेल की या एज्युकेशन पॉलिसीमध्ये इयत्ता 6वी पासून स्किल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आता अनेक व्यक्ती असं म्हणतील की हे तर चांगली गोष्ट आहे, इयत्ता 6वी पासून माझ्या मुलाला जर एज्युकेशन मिळत असेल तर तो काहीतरी रोजगार कमवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पुढच्या आयुष्यामध्ये। पण तुम्हाला सांगायचं आहे की जे काही बेसिक स्ट्रक्चर या देशामधल्या शिक्षणाचं होतं, जे काही महत्त्वाचे विषय आपल्याकडे होते, उदाहरणार्थ गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, सामाजिक विज्ञान असतील, या सर्वांना रिप्लेस करून समजा माझी इच्छा असेल की मला मटका काम शिकायचं आहे, मला सुतार काम शिकायचं आहे आणि समजा मी गणितामध्ये कमकुवत आहे, विज्ञानामध्ये कमकुवत आहे, तर या एज्युकेशन पॉलिसीने मला सवलत दिलेली आहे की मी 6वी पासून पुढच्या काळामध्ये हवं तेव्हा मॅथमॅटिक्स सुतार कामासोबत रिप्लेस करू शकेल, हवं तेव्हा मटक्या कामाला सायन्स सोबत रिप्लेस करू शकेल आणि जेव्हा मी 11वी 12वीला जाईल, जेव्हा मी जेई नीटची तयारी करेल, जेव्हा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करेल, ज्याच्यामुळे माझे मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुढे कसं होईल हे अवलंबून असेल, त्यावेळी माझा पाय इतका कच्चा असणार आहे की मला त्या कुठल्याही एक्झाममध्ये कम्पीट करताच येणार नाही। आणि हे होणार कुठे आहे? या देशातल्या इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये हे होणार नाहीये, लक्षात घ्या। या देशातल्या मराठी शाळांमध्ये, या देशातल्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक 6वी पासून पुढे हे स्किल बेस्ड एज्युकेशनच्या नावाखाली, ज्याला बॅगलेस आवर्स या एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, त्याला लादलं जाणार। आणि जेव्हा या देशातला गरीब मुलगा, या देशातला सरकारी शाळेतला मुलगा जेव्हा जाणार 11वी 12वीला कम्पीट करण्याकरता, त्यावेळी त्याचा पाय एवढ्या कमकुवत असणार आहे की तो कुठेच उभा राहू शकणार नाही। हे का होतं या ठिकाणी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यासोबतच मला सांगितलं जातं की जर मी ग्रॅज्युएशनला असेल, पहिल्या वर्षी परीक्षा देऊन जर मी पास झालो तर मी मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉईंटच्या निमित्ताने बाहेर पडू शकतोय। याचा अर्थ काय? पहिल्या वर्षाला बाहेर पडल्यानंतर मला सर्टिफिकेट मिळेल, दुसऱ्या वर्षाला बाहेर पडल्यानंतर डिप्लोमा मिळेल आणि तिसऱ्या वर्षाला बाहेर पडल्यानंतर मात्र मला डिग्री मिळणार। म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कौशल्य नसलेले विद्यार्थी युवक मार्केटमध्ये उतरवायचे आहेत। का उतरवायचे आहेत? कारण की तुम्हाला आमचं जे काही श्रम आहे ते कमीत कमी मोलामध्ये कसं जागतिक व्यापारामध्ये, बाजारामध्ये विकता येऊ शकेल हा प्रयत्न या ठिकाणी होतोय। म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण एकीकडे महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो, विश्वगुरू बनण्याचे स्वप्न बघतो, एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजीमधले ॲडव्हान्समेंट करून आपल्याला महासत्ता बनायचं नाहीये, पण आपल्याला महासत्ता बनायचं आहे चीप लेबर विकून। या देशातल्या युवकांचं जे काही सगळं श्रम आहे कमीत कमी पैशामध्ये, कवडीमोल पैशामध्ये विकून आपल्याला महासत्ता बनण्याचं आपण स्वप्न बघतोय, ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिक आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी अनेक या देशामध्ये विद्यापीठांची संख्या स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अत्यंत वाढलेली आहे। आपल्याकडच्या विद्यापीठांची क्वालिटी काय हे सांगण्याची गरज नाहीये।
अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये अनेक ठिकाणचा सिलेबस आउटडेटेड आहेत, अनेक अडचणी आहेत. आणि या देशामध्ये आपल्याकडे एक ग्रँट नावाचा प्रकार आहे, एडेड कॉलेजेस नावाचा प्रकार अजून पण शिल्लक आहे. आणि या धोरणामुळे इथून पुढे NEP तुम्हाला सांगणार आहे की या देशातलं समजा अंमलनेरचं एखादं कॉलेज आपल्याकडे असेल ज्याचा नॅक रँक हा A++ असेल, तर NEPच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल की बाबांनो, तुमचा नॅक खूप चांगला आहे, तुम्ही आता स्वायत्त व्हा, ऑटोनॉमस व्हा. याचा अर्थ काय? तुमच्या शिक्षकांची फीस पण तुम्हीच भरा, त्यांचा पगार जो आहे तो तुम्हीच द्या, स्कूल कॉलेज डेव्हलपमेंटची जे काही सगळं असेल पैसा खर्च करण्याची क्षमता असेल ती तुम्हीच उभी करा. आणि तुम्ही काही सरकारकडून इथून पुढे ग्रँट घेण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ माझ्या अंमळनेरमधल्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जिकडे मी चांगलं शिक्षण घेत होतो, जिकडे मला अगदी 1000 रुपयात माझी डिग्री होत होती, अशा ठिकाणी आता ग्रँट ऑटोनॉमस त्यांना बनवून तिथली फीज वाढवण्याचा एक प्रकार जो आहे हा इथून पुढच्या काळामध्ये नॅकच्या माध्यमातून राबवण्यात जाणार आहे. आणि हा विषय आपल्या या आजच्या विषयासोबत अत्यंत जोडलेला आहे. कारण की अशा प्रकारे जर योजना राबवल्या गेल्यात तर या देशातला जो गरीब विद्यार्थी आहे, जो कवडीमोल भावामध्ये अगदी तुटपुंच्या किमतीमध्ये ग्रँड कॉलेजमध्ये शिकतोय, त्याला प्रचंड मोठी फीस भरावी लागणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सांगावंसं वाटेल या ठिकाणी की काल परवाच्याच बजेटमध्ये IITs आणि IIMsचा बजेट जो आहे, एज्युकेशन बजेट जो आहे तो कट केलेला आहे. हे या ठिकाणी यासाठी सांगतोय की मागच्या काही काळामध्ये एक सिस्टीम सरकारने लॉन्च केलेली आहे. ती अशी आहे की इथून पुढे विद्यापीठांनी आमच्याकडे ग्रँट नाही मागायची, पैसा नाही मागायचा सरकारकडे, त्यांनी मागायचं लोन. हायर एज्युकेशन फायनान्सिंग अथॉरिटीच्या माध्यमातून त्यांनी लोन मागायचंय. आणि लोन कसं मिळणार? अगदी 1%, 2% व्याज दरावर. आणि वर्षाला 10% परतावा करण्याची तयारी फक्त संस्थेने दाखवावी. हवं तेवढं आम्ही लोन घेऊ शकतोय, परंतु वर्षाला 10% मला परत करणं अपेक्षित आहे. सांगावं असं वाटेल या ठिकाणी की या देशातल्या 4 IITsला 500 कोटी रुपये लोन 2017 मध्ये वाटलं गेलं. मागच्याच वर्षी IITची मुंबईचे विद्यार्थी 1 महिना संपावर होते, स्ट्राईकवर होते, कारण की त्यांना सांगितलं गेलं होतं IIT मुंबईला की वर्षाला 50 कोटी रुपये तुम्हाला तर रिपे करायचे आहे. मला सांगा, 50 कोटी रुपये वर्षाला एका विद्यापीठाला रिपे करणं, याचा अर्थ तुम्हाला विद्यार्थ्यांची गळचेपी करून त्यांच्या खिशातला पैसा उकळावाच लागेल, तेव्हाच कुठे तुम्हाला 50 कोटी रुपये वर्षाला परत देता येतील. तर या प्रकारचं धोरण हे सरकार या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी कौतुक केलं जात आहे. परकीय विद्यापीठांचा प्रश्न आपल्याकडे आहे. परकीय विद्यापीठांमध्ये आरक्षण नसणार आहे. परकीय विद्यापीठांमध्ये तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची फीज रेग्युलेट करण्याची यंत्रणा देखील नसणार आहे. परकीय विद्यापीठांना भारतामध्ये पैसा कमवण्याच्या उद्दिष्टाने इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडे खुली सूट मिळणार आहे. मातृभाषेच्या नावाखाली या साहित्य संमेलनामध्ये खूप काही बोललं जात आहे. काल या ठिकाणी अहिराणी भाषेसंदर्भात अत्यंत अनेक वक्त्यांनी खूप छान मांडणी केली आहे. या एज्युकेशन पॉलिसीचं काही सरकारी तज्ज्ञ जे आहेत ना, जे बिकाऊ आहेत, ज्यांना सरकारचा पैसा मिळतो, ते सांगत फिरत असतात की एज्युकेशन पॉलिसी आमच्या मातृभाषेचा सन्मान करते आहे. एक तर एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही वाचायला घेता तर तुम्हाला कळले की त्यांना मातृभाषा आणि प्रादेशिक भाषेचा फरकच कळला नाहीये. आपली अहिराणी जी आहे ती मातृभाषा आहे आणि मराठी प्रादेशिक भाषा आहे खानदेशाकरता. भोजपुरी जी आहे ती मातृभाषा आहे आणि हिंदी ही उत्तर भारतीयांकरता काही ठिकाणी प्रादेशिक भाषा आहे. तर त्यांना कल्पनाच नाही की ते काय बोलताय, की एका ठिकाणी प्रादेशिक भाषा बोलताय, एका ठिकाणी मातृभाषा बोलताय. आणि पुन्हा मुद्दा हाच आहे की या देशातल्या इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये, स्कूल्समध्ये तुम्ही या मातृभाषेचा आग्रह करणार आहात का? की हे फक्त जे आहे हे फक्त दिखाव्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर हे या ठिकाणी होणार नाहीये. आणि त्यासोबतच आपल्याकडे एक कौतुक केलं जातं की बाबा या देशातले लाखो विद्यार्थी दरवर्षी परदेशामध्ये शिक्षण घेण्याकरता जातात आणि त्याच्यामुळे मोठा पैसा जो आहे आपला हा बाहेरच्या देशात जातो आणि त्याच्यामुळे आपल्याकडचं खूप नुकसान होतंय. आणि म्हणून आम्ही परकीय विद्यापीठांना भारतामध्ये आणतोय. किती संख्या जाणार यांची बाहेर देशामध्ये? या देशाच्या हायर एज्युकेशनमध्ये 4 कोटी विद्यार्थी शिकतात या क्षणाला. तो पण आकडा फार मोठा नाही आहे. या देशातले आमच्या वयातले फक्त 27% विद्यार्थीच हायर एज्युकेशनमध्ये या ठिकाणी आहेत. तो आकडा 4 कोटी जरी असला त्या 4 कोटीपैकी 8 लाख विद्यार्थी साधारणतः परदेशी शिकण्याकरता बाहेर असतात. आणि तुम्हाला सांगावंसं वाटेल या 8 लाख विद्यार्थ्यांकरता म्हणजे मोजून 5% विद्यार्थ्यांकरता त्यांना अब्रॉडचं एज्युकेशन, त्यांना तिथलं ऍडमिशन सोपं व्हावं याकरता डिग्रीचं जे काही स्वरूप आहे ते बदलून त्यांनी 3 ते 4 वर्ष करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 5% विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून इथल्या 95% विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी काय विठीस धरलंय आणि 4 वर्षांची डिग्री या ठिकाणी केली आहे. कॉस्ट कोण बिअर करणार एज्युकेशनची? डिग्री तुम्ही 4 वर्षांची करताय, कॉस्ट कोण देणार आहे? शिक्षणाचा खर्च वाढण्याची तुमची कुवत नाहीये, तुमची एकूणच इच्छाशक्ती नाहीये आणि तुम्ही इथे पालकांवरचा आणि विद्यार्थ्यांवरचा शिक्षणाचं बर्डन वाढवण्याचं काम करताय. आणि लॉजिक काय?
या जगातल्या ज्या काही परकीय विद्यापीठं आहेत त्यांच्यासोबत कम्पीट करण्याकरता आपल्याकडे सेमिस्टर पॅटर्न लादला गेला. ज्या सेमिस्टर पॅटर्नमुळे प्रचंड अकॅडमिक जे म्हणतो ना आपण की ज्याला